ऑफ सेंटेन्सेस बघणार आहे. काइंड्स ऑफ सेंटेन्सेस किती आहे? 4. सांगा पहिलं कुठलं आहे? त्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा. लक्षात घ्या, काइंड्स ऑफ सेंटेन्सेस बोलत असताना किंवा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा व्यवहारात बोलताय, आता स्वतःशी बोलत असतात किंवा दुसऱ्या आपल्या मित्राशी मैत्रिणींशी जेव्हा बोलता, तेव्हा आजपासून तुम्ही लक्षात घ्यायचे की याच्यापैकी कुठले काइंड्स ऑफ सेंटेन्सेस तुम्ही वापरता. आता उदाहरणामध्ये पहिला आहे बघा, स्टेटमेंट. काय आहे? त्याला दुसरं नाव आहे असर्टिव्ह सेंटेन्सेस आणि त्यालाच मराठीमध्ये म्हणतात विधानार्थी वाक्य. ओके, आता याचं एक उदाहरण जर आपल्याला घ्यायचंय असर्टिव्ह सेंटेन्सेस, आधी आपण याचे 4 प्रकार बघूया आणि त्यानंतर आपण उदाहरण बघूया. मराठीमध्ये क्वेश्चन या सेंटेन्सेसला काय म्हणतात? प्रश्नार्थक वाक्य. आणि इम्पेरेटिव्हला काय म्हणतात? आज्ञार्थी वाक्य. आणि एक्सक्लेमेशनला काय म्हणतात? आता मी फक्त तुम्हाला इथं त्याचे साईन दाखवते, त्याच्यावरून बघा. जे नुसतं सेंटेन्स असते त्याच्या भोवती काय असतं? त्याच्या शेवटी पूर्णविराम असतो. त्यानंतर क्वेश्चनच्या तिथे क्वेश्चन मार्क असतो. त्यानंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सच्या तिथे कधी फुल स्टॉप आणि त्यानंतर एक्सक्लेमेशनला एक्सक्लेमेटरी मार्क असतो. ही सोपी एक पद्धत आहे वाक्य समजून घेण्याची.